वर्गसंघर्ष हा डाव्या विचाराचा गाभा आहे. एका दृष्टीने कम्युनिझम ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग जे ती अंधश्रद्धा बाळगतात त्यांनी स्वतःला विवेकवादी म्हणवून घेणं हे कितपत योग्य आहे हा एक खरा मोठा प्रश्न आहे. आणि हे जे कम्युनिस्ट लोक आहेत ते जाहीरपणे असं सांगतात की आम्ही सैतानवादी आहोत. 1920 साली जर याची सुरुवात झाली असेल अंदाजे, तर आज बरोबर 100 वर्ष झाली. 100 वर्षात त्यांनी हा सगळा प्रयत्न केला आणि त्यातून हे सगळं घडवून आणलं आणि आज त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. नमस्कार, MyM टीव्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकार मोळे, कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि अजिंक्य सावंत. प्रामुख्याने भारताच्या इतिहासावरील विकृतीकरण आणि डाव्या विचारसरणीवर लेखन ज्यांचं प्रसिद्ध आहे असे लेखक अभिजित जोग सर आज आपल्यासोबत आहेत. असत्यमेव जयते, भारत सत्य सत्व स्वत्व आणि जगाला पोखरणारी डावी वाळवी ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध पुस्तकं अशी आहेत. आज जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकाविषयी बोलायला सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. एकंदरीत या पुस्तकाविषयी म्हणजे प्रामुख्याने आज आपण जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकाविषयी बोलायला आलो. तर या पुस्तकामागची नेमकी संकल्पना आणि पुस्तक लिहिण्यामागचा विचार आणि एकंदरीत प्रवास हा कसा होता? मला लहानपणापासून किंवा अनेक वर्षांपासून या सगळ्या विषयांमध्ये खूप रस होता. डावा विचार, उजवा विचार हे कसे विकसित झाले, त्याचा जगावर आणि समाजावर काय परिणाम होतो. तर जेव्हा 1991 साली सोव्हिएत युनियनचं पतन झालं आणि तेव्हा असं खूप मोठ्या प्रमाणात जगात बोललं गेलं की आता डावा विचार संपला किंवा समाजवाद संपला. तर त्याच्यानंतर असं मला जाणवलं की अमेरिकन विद्यापीठांमध्ये हा डावा विचार खूप मोठ्या प्रमाणात एस्टॅब्लिश होतो आहे किंवा त्याचं प्रभुत्व खूप जास्ती वाढतं आहे. तर तेव्हा माझा एक हायपोथेसिस होता की ही जी प्रक्रिया घडते आहे अमेरिकन विद्यापीठांमध्ये डाव्या विचारांचं प्रभुत्व वाढण्याची, ती 1991 साली जे सोव्हिएत युनियनचं पतन झालं त्याचा प्रतिशोध म्हणून डाव्या विचाराच्या लोकांनी कदाचित अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये आपलं बस्तान बसवलं असेल असा एक विचार किंवा ज्याला आपण हायपोथेसिस म्हणतो तसा माझ्या मनात आला. आणि तो खरंच तसा आहे का हे समजून घेण्यासाठी मी काही अभ्यास करायला सुरुवात केली की खरंच इतकं व्यवस्थित प्लॅनिंग करून त्यांनी हे केलं असेल का, आपल्याला वाटतंय ते खरं वास्तव आहे का. आणि तो मी जसा अभ्यास करायला सुरुवात केली तसं माझ्या लक्षात आलं की 1991 नंतर नाही तर त्याच्या कितीतरी आधी, अनेक दशकं आधी एक वेगळा मार्क्सवाद जगात जन्माला आलेला होता किंवा तसा सिद्धांत मांडण्यात आलेला होता. आणि त्यानुसार त्या मार्क्सवादाची वाटचाल पाश्चिमात्य जगतात आणि अमेरिकेत अनेक दशकांपासून सुरू होती. ती 1991 नंतर सुरू झाली असं नाही. आणि ती वाटचाल आम्ही कशी करणार याची संपूर्ण योजना त्यांनी 1920-1930च्या दशकातच लिहून ठेवलेली होती. आणि बरोबर त्या बरहुकूम वाटचाल करून गेल्या 100 वर्षात त्यांनी पाश्चात्य जगताला विध्वंसाच्या पातळीवर आणून उभं केलेलं आहे, पाश्चात्य संस्कृतीला विशेषतः. हे लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की हे आपण आता जगासमोर मांडलंच पाहिजे. आपण पुस्तक कधी लिहितो जेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे की जे मी जगाला सांगितलंच पाहिजे, त्याशिवाय आता मला राहवत नाही, अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हाच आपण पुस्तक लिहितो. आणि तोच अनुभव आला आणि मग मी ठरवलं की आता हे पुस्तक मला लिहायलाच पाहिजे. आणि मग त्याला मी सुरुवात केली. मग आणखीन अर्थातच आणखीन अभ्यास केला, त्याच्यामध्ये आणखीन खोलात जाऊन सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि मग ती त्या पुस्तकाच्या स्वरूपात मांडले. तुमचं पुस्तक जेव्हा आम्ही वाचलं तर त्यामध्ये वेगवेगळे जे टप्पे आहेत प्रत्येक पुस्तकातले तर ते अक्षरशः अंगावरती येतात. तर त्यातला एक मुद्दा म्हणजे की डावी वाळवी या पुस्तकामधनं डाव्या विचारांचा प्रवास दर्शवते. पण डावा आणि उजवा हा विचार म्हणजे नेमकं काय आणि याविषयी अनेकांना स्पष्टताही नसते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? फार चांगला तू प्रश्न विचारलास. मला वाटतं हे अतिशय आवश्यक आहे, कारण की अनेक लोक फारसं समजून न घेता हे शब्द वापरत असतात की डावा विचार, उजवा विचार. तर आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की सामाजिक व्यवस्था जी असेल, मग ती आर्थिक व्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, सांस्कृतिक व्यवस्था असेल, या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्यांच्यामध्ये काही बदल घडवायचा असेल तो बदल कुठल्या मार्गाने घडवायचा ह्याचे 2 विचार आहेत. एक आहे डावा विचार, एक आहे उजवा विचार. बदल तर घडवायचाच, पण तो कसा घडवायचा. तर आपण पहिलं डाव्या विचाराबद्दल बघूया
तर डावा विचार असं म्हणतो की आम्हाला समाजात बदल घडवायचाच नाही आहे. आम्हाला जी सध्याची सामाजिक व्यवस्था आहे, हजारो वर्षांपासून निर्माण झालेली जी मानवी सभ्यता आहे, ती संपूर्णपणे नष्ट करायची. ते म्हणतात की जर बदल घडवला तर क्रांती आणखीन थोडीशी पुढे ढकलली जाते आणि काही दिवस त्या बदलाचे परिणाम चांगले असतात, मग माणसं थोडीशी संतुष्ट होतात, मग पुन्हा शोषण सुरू होतं आणि क्रांती जी आणखीन पुढे ढकलली जाते. म्हणून सकारात्मक बदल घडवायचे हे त्यांना मान्यच नाही आहे. त्याला ते प्रतिक्रांती असं म्हणतात. त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्णतः ही व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. मी अगदी थोडक्यात सांगायचं तर डावा विचार म्हणजे समाजाला 2 वर्गांमध्ये विभाजित करायचं. त्या वर्गांमध्ये सतत संघर्ष भडकत राहिला पाहिजे. वर्गसंघर्ष हा डाव्या विचाराचा गाभा आहे. त्या गटांमध्ये संघर्ष भडकत राहिला पाहिजे. त्या संघर्षातून अराजक निर्माण झालं पाहिजे. अराजकातून हिंसा आणि हिंसेतून विध्वंस. आणि ते असं सांगतात स्पष्टपणे मार्क्सपासून सगळे डावे विचारवंत की मानवी सभ्यता आम्ही पूर्णपणे नष्ट करू आणि त्या कोऱ्या पाटीवर मग आम्ही एका नव्या समाजाची आणि एका नव्या मानवाची निर्मिती करू. असं जो विचार मानतो तो विचार म्हणजे डावा विचार. आणि हे शब्द ऐकायला खूप छान वाटतात. म्हणजे नवा माणूस, नवी व्यवस्था, नवा समाज, नवी सभ्यता. पण यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा कुठलीही नवनिर्मिती करण्याची क्षमता यांनी आजपर्यंत कधीही दाखवलेली नाही. म्हणजे यांच्या शासनातून फक्त अराजक आणि विध्वंस एवढंच निर्माण होतं. तर त्यामुळे हे म्हणतात काय आणि करतात काय यातला फरक लक्षात घेणं हे आवश्यक आहे. आणि यांनी अतिशय चलाखीने उजवा विचार जो आहे तो उजवा विचार नाझिझम आणि फासिझम याच्याशी जोडून टाकलेला आहे. त्यामुळे आज कोणीही स्वतःला राईट विंग म्हणून घ्यायलाच तयार नाही. कारण की राईट विंग म्हटलं की ताबडतोब नाझिझम आणि फासिझम यांची आठवण येते. कारण तशी त्यांची ती जोडणी करण्यात आलेली आहे उजव्या विचाराची. पण ते वास्तविक पाहता चुकीचं आहे. कारण की नाझिझम आणि फासिझम या दोन्ही पूर्णतः डाव्या विचारसरणी आहेत. म्हणजे त्यांचासुद्धा मूळ जो विचार आहे तो प्रस्थापित व्यवस्था नष्ट करणे हाच त्यांचाही विचार आहे. आणि त्यामुळे त्या डाव्या विचाराशीच जुळणाऱ्या विचारसरणी आहेत की किंबहुना डाव्याच विचारसरणी आहेत. म्हणजे नाझी या पक्षाच्या नावातच नॅशनल सोशलिस्ट म्हणजे नाझी. म्हणजे सोशलिस्ट हा शब्द त्यांच्या नावातच आहे. पण ते उजव्या विचाराशी जोडण्यात आले. वास्तविक पाहता उजवा विचार म्हणजे काय? तर उजवा विचार म्हणजे समाजात बदल घडवायचा, पण तो सगळ्या लोकांना, सगळ्या समाजाला विश्वासात घेऊन त्यांना त्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की त्यांचं बाईन घेऊन त्यांना विश्वासात घेऊन हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या बदलाच्या प्रक्रियेमुळे अराजक निर्माण होणार नाही किंवा विध्वंस होणार नाही अशा पद्धतीने तो बदल घडवायचा. चर्चेच्या मार्गाने, देवाणघेवाणीच्या मार्गाने. तर हा जो मार्ग आहे हा थोडासा कंटाळवाणा आहे किंवा त्याच्यामध्ये रोमॅन्टिसाइज करायला स्कोप नाही आहे, वाव नाही आहे. तर त्यामुळे लोक पटकन डाव्या विचाराकडे आकर्षित होतात. पण त्याची परिणती शेवटी विध्वंसात होते. आणि हा जो उजवा विचार आहे याची परिणती शेवटी चिरस्थायी अशा बदलामध्ये होते. हा बदल जरी हळूहळू झाला, कंटाळवाण्या पद्धतीने झाला, तरी जो होतो तो टिकतो. आणि मग त्याच्यामध्ये आणखीन थोडासा पुढे बदल, त्याच्यावर आणखीन पुढे बदल, असं करत करतच समाज बदलत जातो. आपण जर एकदम सगळं बदलायचं म्हटलं क्रांतीच्या मार्गाने तर त्याच्यात ज्यांच्या नावाने आपण क्रांती करतो ते शोषित आणि वंचित लोक जे असतात, अराजक जेव्हा माजतं तेव्हा ह्याच लोकांचं सगळ्यात पहिल्यांदा बळी जातो. म्हणजे ज्यांच्या नावाने आपण ही क्रांती घडवतो त्यांचाच बळी त्या क्रांतीमध्ये जातो आणि शेवटी हातात काहीच लागत नाही. बरोबर. तर हा फरक आहे डावा विचार आणि उजवा विचार यांच्यामध्ये. आपल्या बोलण्यामध्ये आता विध्वंस हा शब्द बऱ्याचदा आला. इवन आपल्या पुस्तकातही सुद्धा विध्वंस हे डाव्यांचं उद्दिष्ट असल्याचं तुम्ही म्हटलंय. पण विध्वंस हे कोणाचंही उद्दिष्ट खरंच असू शकतं का? हाही अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण की मलाही खूप लोक विचारतात की तुम्ही सांगता एवढं, पण विध्वंस कसं काय उद्दिष्ट असू शकेल? म्हणजे माणूस एखाद्या विशिष्ट परिस्थितीत चुकीचं वागतो किंवा वाईट वागतो, पण मला विध्वंसच करायचा आहे, हाच विचार घेऊन कोण कसं पुढे जाईल? तर त्याच्यात आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपल्या समाजात देव आणि असुर असे 2 आपण भाग मानतो. देव हे सगळं जे मंगल आहे, जे चांगलं आहे त्याचं प्रतिनिधित्व करतात.
असुर जे आहेत ते अमंगल आणखीन विध्वंसक गोष्टींचं प्रतिनिधित्व करतात. तसंच पाश्चिमात्य समाजामध्ये किंवा ख्रिश्चॅनिटीमध्ये, कारण की हे सगळे जे विचार आहेत त्यांचा विकास हा सगळा युरोपमध्ये झालेला आहे, त्यामुळे त्याचा आधार ख्रिश्चन थिओलॉजी हाच त्याचा आधार आहे. त्याच्यामध्ये गॉड आणि सॅटन असे दोन, देव आणि सैतान असे दोन पक्ष मानलेले आहेत. बरोबर. आणि हे जे कम्युनिस्ट लोक आहेत ते जाहीरपणे असं सांगतात की आम्ही सैतानवादी आहोत. म्हणजे मी त्यांच्यावर टीका करत नाही की ते सैतानवादी आहेत असं. त्यांनी स्वतःच अनेक लोक, त्यांचे आयडिओलॉग्स ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यातले विचारवंत जे आहेत, त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की आम्ही सैतानवादी आहोत. त्याची अनेक उदाहरणंसुद्धा मी पुस्तकामध्ये दिलेली आहेत. तर आता सैतानवाद स्वीकारला की मग विध्वंस हा त्याचा एक परिणाम निश्चितच आहे. दुसरी गोष्ट अशी की हे लोक अनेकदा, परत त्याची काही उदाहरणंसुद्धा मी देईन पुस्तकात, तर अनेक उदाहरणं दिलेली आहेत, ते असं सांगतात की क्रांतीसाठी मनात विद्वेष असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे विद्वेषाशिवाय क्रांती होऊ शकत नाही. म्हणजे जर विद्वेष हे आवश्यक असेल तर मग त्याचासुद्धा परिणाम हा शेवटी अराजक आणि विध्वंस याच्यामध्येच होणार. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर लेनिननी असं म्हटलं होतं, लेनिन आपल्याला माहिती आहे ज्यांनी रशियामध्ये कम्युनिस्ट क्रांती घडवून आणली, तर तो असं म्हणतो की क्रांतीसाठी विद्वेष हा अतिशय आवश्यक आहे. आणि पालक जर कम्युनिस्ट विचार स्वीकारत नसतील तर मुलांना, त्यांच्या पाल्यांना किंवा त्यांच्या मुलांना त्यांचा द्वेष करायला शिकवलं पाहिजे आपल्या पालकांचं, असं तो सांगतो. स्टालिन, दुसरा लेनिनचा उत्तराधिकारी, तो असं म्हणतो की सगळ्यात जगातला आनंद कुठला असेल तर एखाद्या माणसाचा विश्वास जिंकायचा की त्याने आपल्या खांद्यावर डोकं ठेवलं पाहिजे निर्धास्तपणे आणि मग त्याच्या पाठीत सुरा खुपसायचा. हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा आनंद आहे. अशा विचाराचे हे लोक आहेत. आता एकच आणखीन उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे माओ जो चीनचा कम्युनिस्ट नेता होता किंवा ज्यांनी चीनमध्ये कम्युनिझमची सुरुवात केली. आपल्या देशात आजसुद्धा माओवाद या नावाने चळवळी चालतात. तर त्या माओनी असं म्हटलं होतं की मी 8 वर्षाचा होतो फक्त, तेव्हा आमच्या गावात एक कन्फ्युशियसचं मंदिर होतं. तर कन्फ्युशियस हा जुना एक चीनी तत्त्वज्ञ होता, त्याचं मंदिर आमच्या गावात होतं. आणि मला तेव्हा असं वाटायचं की हे मंदिर मुळापासून उघडून टाकलं पाहिजे. आता मला सांग की 8 वर्षाच्या मुलाला जर इतका मनात द्वेष असेल एखाद्या गोष्टीबद्दल तर ही विकृतीच म्हटली पाहिजे आपल्याला. आणि असा विचार किंवा असा मनाचा कल असलेले लोक हे डाव्या विचारांकडे आकर्षित होतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे विध्वंस हे उद्दिष्ट कसं असू शकतं तर त्याची ही उत्तर आहे की जर त्यांनी स्वतःहूनच ठरवलं असेल की आम्ही सैतानवादी आहोत आणि क्रांतीसाठी द्वेष ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तर त्यातनं मग दुसरं काही निघूच शकत नाही. डावा विचार हा शास्त्रशुद्ध आणि विवेकवादी असल्याचं आपण म्हटलं आहे, तर याविषयी नेमकं तुमचं मत काय? ॲक्च्युली कसं आहे की त्यांनी, जसं मी तुला सांगितलं की आम्ही नवा समाज निर्माण करणार किंवा नवा माणूस निर्माण करणार असं सांगितलं, तेव्हा मार्क्स आणि त्याचा जो सहकारी होता एंगल्स, हे दोघंही अतिशय हुशार होते, यात काही शंकाच नाही. त्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यासाठी आपल्याला एक वैचारिक बैठक तयार केली पाहिजे. पूर्णतः एक नवीन विचार आपण ठेवला पाहिजे की जो ज्ञानाच्या सगळ्या क्षेत्रांना पादाक्रांत करू शकेल. आणि त्यासाठी त्यांनी काही थेअरीज मांडल्या किंवा काही सिद्धांत मांडले. आणि त्याचं मूळ असं होतं की द्वंद्वात्मक भौतिकवाद असं आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे डायलेक्टिकल मटेरियलिझम असं ते म्हणतात. अच्छा. तर त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की जडवाद असं आपण त्याला म्हणू शकतो की जगात मॅटर किंवा पदार्थ याच्याशिवाय दुसरं काही अस्तित्वात नाही. म्हणजे इतर जे धर्मांमध्ये सांगितलं असतं की आत्मा आहे, देव आहे, तर या सगळ्या गोष्टी काय ज्या दिसत नाहीत ते ती कुठलीही गोष्ट आम्ही स्वीकारत नाही. जे दिसतं आणि जे विज्ञानाने सिद्ध होतं तेच आम्ही स्वीकारतो असा त्यांनी दावा केला. आणि त्यामुळे हा विचार वैज्ञानिक आणि विवेकवादी आहे असं म्हटलं जातं. पण त्यांचे जे सिद्धांत आहेत जे त्यांनी मांडले आणि त्याच्या आधारावर त्याला सायंटिफिक सोशलिझम असं म्हटलं जातं, ते जे सिद्धांत आहेत ते जर आपण वैज्ञानिक कसोटी त्याला लावली तर ते टिकत नाहीत. कसं ते आपण अगदी थोडक्यात बघूया. 3 सिद्धांत आहेत. पहिला सिद्धांत असं म्हणतो, त्याला म्हणतात द्वंद्वात्मकतेचा सिद्धांत, म्हणजे लॉ ऑफ अपोजिट्स. तर त्यात असं त्यांनी मांडलं आहे की जगातली सगळी ऊर्जा आणि मोशन किंवा मुवमेंट
एनर्जी अँड मोशन हे दोन परस्पर विरोधी शक्तींच्या संघर्षातनं निर्माण होतात. अच्छा. असं त्यांचा सिद्धांत आहे. कारण की जसं मी सांगितलं की संघर्ष हा त्यांच्या विचारसरणीचा गाभा आहे. तर ते जस्टिफाय करण्यासाठी त्यांनी हा असा सिद्धांत मांडला आणि जो वैज्ञानिक आहे असं त्यांचं प्रतिपादन आहे की दोन परस्पर विरोधी शक्तींच्या संघर्षातून ऊर्जा आणि मोशन निर्माण होतं असं ते म्हणतात. आणि मग त्यासाठी ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन त्याच्यावर पुन्हा विरुद्ध भार असतात. तर हे सगळे अशी उदाहरणं देतात. पण कुठल्याही शास्त्रज्ञाला विचारलं तर तो हेच सांगेल की ह्या ज्या दोन शक्ती आहेत त्यांच्यामध्ये आधी मूलभूत त्यांची स्वतःची ऊर्जा असल्याशिवाय ते एकमेकाशी संघर्ष करूच शकत नाहीत. त्यामुळे कुठलीही ऊर्जा आणि कुठलंही मोशन हे संघर्षातून निर्माण होतं हे मूलतः वैज्ञानिक दृष्टीने पूर्णतः चुकीचं आहे. पण तोच सिद्धांत ते मांडतात आणि तो शास्त्रीय आहे किंवा सायंटिफिक आहे असंही म्हणतात. याच्याबद्दल विनोदाने असं म्हटलं जातं की एक मेलेला कम्युनिस्ट आणि एक मेलेला भांडवलदार जसे वर्गसंघर्ष निर्माण करू शकत नाहीत तसंच ज्यांच्यामध्ये स्वतःची ऊर्जा नाही आहे अशा दोन शक्ती कधीही संघर्ष निर्माण करू शकत नाही. तर हे उघड आहे की हे अशास्त्रीय आहे पण तरीसुद्धा सायंटिफिक सोशलिझम म्हणून हे मांडलं जातं. दुसरा त्यांचा सिद्धांत जो आहे त्याला म्हणतात नकाराचा सिद्धांत म्हणजे लॉ ऑफ निगेशन. हे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलीही नवनिर्मिती होण्यासाठी आधीची वस्तू असेल किंवा आधीचा जो पदार्थ असेल तो नष्ट व्हावा लागतो आणि त्यातून मग आणखीन नव्या गोष्टींची निर्मिती होते. म्हणजे जसं पहिल्या सिद्धांतामध्ये त्यांनी संघर्षाला जस्टिफाय केलं, याच्यात ते विध्वंसाला जस्टिफाय करतात की प्रस्थापित व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय नवी व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. तर यासाठी ते उदाहरण देतात की बी स्वतःला जमिनीत गाडून घेतं त्याच्यापासून झाड निर्माण होतं आणि मग त्या फळांमध्ये आणखीन नव्या बिया असतात त्यामुळे एका बीच्या मृत्यूतून अनेक नव्या बिया निर्माण होतात. हे एक उदाहरण म्हणून ठीक आहे पण प्रत्येक निर्मितीमध्ये आधीची गोष्ट संपलीच पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ रिप्रोडक्शन कुठलेही प्राणी किंवा माणूस हे नव्या पिढीला अनेक 3-4 मुलांना माणूस जन्म देऊ शकतो पण त्यासाठी त्याला मरावं लागतं असं काही नाही आहे. तर त्यामुळे हा सुद्धा जो सिद्धांत आहे हा शास्त्रीयदृष्ट्या जर आपण पाहिलं तर चुकीचा आहे. आणि तिसरा जो सिद्धांत आहे ते म्हणतात परिवर्तनाचा सिद्धांत म्हणजे लॉ ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. त्यात ते असं म्हणतात की एका वस्तूपासून अनेक वस्तू तर निर्माण होतातच पण त्यात गुणात्मक झेप घेऊन लीप ऑफ क्वालिटेटिव्ह लीप घेऊन त्या नवीन गोष्टीसुद्धा निर्माण होतात. म्हणजे त्याच झाडाच्या अनेक बिया निर्माण होतात. तसंच आपण जर बघितलं त्यांनी उदाहरण दिलं की मिथेनचा जर एक ॲटम असेल त्याच्यामध्ये जर आपण हायड्रोजन आणखीन कार्बन याचे इलेक्ट्रॉन्स आणि ॲड करत गेलो पार्टिकल्स तर मग ब्युटेन प्रोपेन असे नवीन पदार्थ निर्माण होतात. तर हे मग त्यांना पुन्हा यात हे सिद्ध करायचं की सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्याच होतात. ह्यात देवाचा किंवा देव ही संकल्पना त्यांना नाकारायची. तर त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून हे सिद्धांत त्यांनी निर्माण केले हे आपल्या लक्षात येतं. कारण की हे जे ते सांगतात की मिथेनच्या ॲटममध्ये आपण एक पार्टिकल ॲड केल्यानंतर नवे पदार्थ निर्माण होतात म्हणजे इट्स अ लीप ऑफ क्वालिटी किंवा क्वालिटेटिव्ह लीप. हे जरी बरोबर असलं तरी ते काय घडतं याचं फक्त वर्णन करतायत पण हे का घडतं याचं कुठलंही एक्सप्लेनेशन त्यांच्या थिअरीमध्ये नाही आहे. तर त्यामुळे हा जो सायंटिफिक सोशलिझम किंवा आमची विचारसरणी ही शास्त्रीय आहे हा जो दावा आहे हा अतिशय पोकळ आहे ॲक्च्युली. आणि एखादी गोष्ट जेव्हा विज्ञानाच्या पातळीवर टिकत नाही तर जो खरा विवेकवादी माणूस असेल तो ती नाकारेल. पण हे लोक आपल्या विचाराला नाकारत नाहीत. ते म्हणतात नाही हा विचार बरोबरच आहे. म्हणजे एका दृष्टीने कम्युनिझम ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग जे ती अंधश्रद्धा बाळगतात त्यांनी स्वतःला विवेकवादी म्हणून घेणं हे कितपत योग्य आहे हा एक खरा मोठा प्रश्न आहे. डाव्या चळवळी हे शोषितांचे उत्स्फूर्त उठाव होते ज्यातून स्वातंत्र्य समता बंधुभाव यांसारखी मूल्य निर्माण झाली असंही आपण या पुस्तकामध्ये म्हटलं आहे. तर याविषयी तुम्ही नेमकं काय सांगाल? हा एक फार मोठा त्यांचा असा प्रयत्न आहे
की सगळ्या डाव्या चळवळींना खूप जास्ती प्रमाणात त्यांनी रोमॅन्टिसाईज केलं आणि ते रोमॅन्टिसाईज करून ते जणू काही सगळं जग बदलण्यासाठी ह्या डाव्या चळवळीच कारणीभूत होत्या अशा स्वरूपाची मांडणी त्यांनी केली आणि त्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. जसं मी म्हटलं की क्रांती ही अतिशय आकर्षक असते, तर त्या क्रांतीला रोमॅन्टिसाईज करून त्यांनी अनेक लाखो करोडो लोकांना आपल्या विचाराकडे आकर्षित करून घेतलं. पण त्या विचारसरणींचा जर किंवा त्या चळवळींचा जर आपण थोडक्यात आढावा घेतला तर असं लक्षात येतं की आपण त्याचं उदाहरणच घेऊया. पहिली चळवळ ज्या शोषितांचा उठाव झाला किंवा वंचितांचा उठाव झाला त्याला बंडशू मुवमेंट असं म्हणतात. ती जर्मनीमध्ये 1493 साली तिथल्या शेतमजुरांनी आणि शेतकऱ्यांनी जमीनदारांविरुद्ध उठाव केला आणि खरोखर त्या जमीनदारांची वागणूक ही अतिशय क्रौर्याची होती. ते खूप मोठ्या प्रमाणात त्या लोकांचं शोषण करत होते, हे निश्चितच आहे. आणि ते इतकं असह्य झालं की शेवटी त्या लोकांनी त्याच्याविरुद्ध उठाव केला आणि तेव्हा प्रोटेस्टंट मुवमेंट ज्याला आपण म्हणतो ख्रिश्चनिटीमधली, तर त्याचा मार्टिन ल्युथर हा जो प्रणेता होता तोही जर्मन होता. तर तो सुद्धा या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मागे उभा राहिला आणि त्यांनी जमीनदारांना सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने या लोकांशी वागताय तर ते बघता देवासमोर तुम्हाला शर्मेने मान खाली घालायला लागणार आहे, तर तुम्ही असं वागू नका. आणि त्याचा एक नैतिक प्रभाव होता. तर जमीनदारांनी काही प्रमाणात त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने त्यांच्या वाटाघाटी सगळ्या सुरू होत्या आणि काही प्रमाणात त्यांना यश मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली. पण तेव्हा एक थॉमस मंझर नावाचा दुसरा एक धर्मोपदेशक होता. तो रॅडिकल होता किंवा अतिरेकी डाव्या विचारांचा होता असं आपण म्हणूया. त्यांनी त्या शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांना सांगितलं की ह्या वाटाघाटी याच्यामध्ये काही अर्थ नाही, आपण हिंसेवरच उतरलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्या प्रभावाखाली आणि जसं मी म्हटलं की हे हिंसा ही पटकन आकर्षित करते. वाटाघाटींचा दीर्घकाळ चालणारा मार्ग हा शेवटी कंटाळवाणा वाटतो, नकोसा वाटतो, पेशन्स तेवढा टिकत नाही आणि काही नाही, एक गाव दोन तुकडे असंच आपण करूया अशा पद्धतीने तो विचार आकर्षित करतो. तर त्याच्या मागे हे सगळे गेले आणि त्यांनी हिंसा सुरू केली आणि हिंसा सुरू केल्यावर साहजिकच जमीनदार जे होते त्यांच्याकडे जास्ती शक्ती होती, त्यांनी ती चिरडून टाकली त्यांची चळवळ. त्या सगळ्या लोकांची कत्तली झाल्या. त्यांना जो सपोर्ट करत होता मार्टिन ल्युथर, त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही, तुम्ही हे असं करताय म्हटल्यानंतर मी तुम्हाला काही सपोर्ट करणार नाही, हा मार्ग योग्य नाही. आणि जे त्यांना मिळणार होतं, जे काहीतरी पदरात पडणार होतं आणि त्यांच्या परिस्थितीत काही बदल होणार होता, तेही मिळालं नाही. त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले आणि सगळं शेवटी त्या सत्यानाश झाला त्या सगळ्या गोष्टीचा. ही पहिली चळवळ आणि हीच जी टेम्पलेट आहे ही याच्या पुढे सगळ्या डाव्या चळवळींमध्ये अशीच सुरू राहिली. म्हणजे सर्वसामान्य लोक त्यांच्या रास्त मागण्यांसाठी, योग्य मागण्यांसाठी सुरू करतात एखादी चळवळ आणि त्याच्यामध्ये डावे लोक उडी घेतात, ती हायजॅक करतात आणि मग त्याच्यामध्ये इतकी हिंसा सुरू होते, इतका रक्तपात होतो की विरुद्ध बाजू जी असते ती काही एखाद्या सवलती द्यायला किंवा गोष्टी द्यायला तयार झालेली होती, ते सुद्धा म्हणतात की नाही, आता आम्ही काहीच देणार नाही. हेच घडलं प्रत्येक वेळेस. आपण एखाद दोन उदाहरणं बघूया. फ्रेंच राज्यक्रांती, याचं फार मोठं उदात्तीकरण आणखीन खूप मोठ्या प्रमाणात त्याचं रोमॅन्टिसायझेशन केलं जातं. शाळेच्या पुस्तकांमध्ये सगळीकडे. म्हणजे जगात हे आता इतकं प्रस्थापित झालंय की लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी ही सगळं फ्रेंच राज्यक्रांतीमधून निघालं. पण त्याचा जर आपण थोडक्यात आढावा घेतला, ते मी खूप विस्ताराने माझ्या पुस्तकात दिलंय, पण आपण थोडक्यात जर बघितलं तर असं लक्षात येतं की तेव्हा सुद्धा जो 16वा लुई फ्रान्सचा राजा होता, त्याचा कारभार हा अतिशय शोषण आणखीन गरिबांना अतिशय त्रासदायक असा सगळा कारभार होता. सगळ्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याचं आयुष्य अतिशय चैनबाज अशा पद्धतीचं होतं आणि अशा ह्याच्यात मग सर्वसामान्य लोकांनी चळवळ सुरू केली. आणि तिथे सुद्धा पुन्हा असंच झालं की तो लुईला त्याच्या इतर सहकाऱ्यांनी सांगितलं की बाबा तुला या लोकांच्या मागण्यांकडे काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे आणि त्या काही प्रमाणात तुला मान्य केलं पाहिजे. तो त्यांच्याशी चर्चा करून त्या मान्य करायला तयारही झाला होता. त्यानुसार चर्चा सुरू पण झाली आणि मग जेकबिन्स नावाचा एक डाव्या लोकांचा गट होता, त्यांनी त्याच्यात उडी घेतली
आणि पुन्हा त्यांनी त्याला पूर्णपणे हिंसक वळण दिलं. आणि त्याच्यानंतर पुढची 10 वर्ष फ्रान्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिंसा, रक्तपात, अराजक असं सगळं पसरत गेलं. 1789 ते 1799 असं ते सगळा प्रकार चालला. 1799मध्ये नेपोलियन बोनापार्ट यांनी एक मंडळ एस्टॅब्लिश केलं काही सेनाधिकाऱ्यांचं, आणि त्यांनी सांगितलं की याचा सगळा तुमचा जो गोंधळ झाला तो आता पुरे, आता आम्ही सगळी व्यवस्था पुन्हा घडी बसवणार. त्यांनी ती बसवायला सुरुवात केली आणि 1804 साली नेपोलियननी स्वतःलाच सम्राट म्हणून घोषित केलं. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीमुळे राजेशाही संपली आणि लोकशाही सुरू झाली असं जे म्हटलं जातं, ते केवळ 10-15 वर्षात पुन्हा ती राजेशाहीच परत आली. आणि मधल्या काळात फ्रान्समधल्या जनतेला फक्त रक्तपात, हिंसा, अराजक हे सहन करावं लागलं. त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. फक्त लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे शब्द निर्माण झाले. त्याच्या मागचा विचारसुद्धा हा लोकशाहीवादी नव्हता. हे मी माझ्या पुस्तकात अतिशय विस्ताराने दाखवून दिलेलं आहे, पण तेवढा आत्ता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे मी त्याच्यात जात नाही. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर रुसो हा जो तत्त्वज्ञ होता त्याच्या विचारांवर आधारित फ्रेंच राज्यक्रांती झाली असं म्हटलं जातं. आणि त्याचं म्हणणं असं होतं की कुठल्याही राजाच्या मनाप्रमाणे कारभार चालू नये, पण जनरल विल, लोकांच्या जनरल विलनुसार ही देशाचा कारभार चालला पाहिजे. तर हे जनरल विल ही त्याची संकल्पना होती. त्यामुळे त्यातनं लोकांनी असा अर्थ काढला की यातून लोकशाहीचा जन्म झाला किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा जन्म झाला. पण त्याच्यात एक मेख अशी आहे की ही जी जनरल विल आहे ही त्याच्या दृष्टीने, रुसोच्या दृष्टीने, ही लोकांची जनरल विल काय आहे हे समजून घेण्यासाठी कुठल्याही लोकशाही प्रक्रियेची गरज नाही. म्हणजे निवडणुका, लोकांचं मत जाणून घेणं, ह्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. मतदान हे काही करायची गरज नाही. कारण क्रांतीचे जे नेते असतात त्यांना लोकांची जनरल विल काय आहे हे माहितीच असतं, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून त्यातून काय झालं तर कम्युनिझमसारखे विचार निर्माण झाले की पॉलिट ब्युरो जो आहे पक्षाचा, ते एक 10-15 लोक जे असतील तेच सगळे निर्णय घेणार. लोकांचं म्हणणं काय आहे, लोकांचं मन काय आहे, मत काय आहे हे जाणून घ्यायची गरज नाही. आणि मग शेवटी पॉलिट ब्युरोचे 15 लोकसुद्धा नाही तर त्याचा जो कोणी एक प्रमुख असेल, म्हणजे रशियात स्टॅलिन असेल, चीनमध्ये माओ असेल, तर ह्या एका माणसाच्या हातात सगळी सत्ता केंद्रित झाली. आणि मग जो काय सगळ्या गप्पा होत्या लोकशाही, आणखीन समता, स्वातंत्र्य यांच्या, त्या सगळ्या फक्त गप्पाच राहिल्या. तर ह्याला म्हणतात रोमॅन्टिसायझेशन. आणि ह्या आहेत त्या डाव्या चळवळी. आपल्याकडे वेळ असेल तर आणखी 1-2 मिनिटात फक्त रशियन राज्यक्रांती जी आहे तथाकथित त्याच्याबद्दल सांगतो. तिथे असं खूप सांगितलं जातं की तिथल्या शोषित आणि वंचित लोकांनी उत्स्फूर्त उठाव केला आणि त्यातून ही कम्युनिस्ट क्रांती निर्माण झाली वगैरे. तर त्याचं वास्तव काय ते आपण बघूया. तिथे झारची जी सत्ता होती ती सुद्धा अतिशय दमनकारी होती, यात काही शंकाच नाही. म्हणजे लोकांचं आयुष्य अतिशय खराब होतं, अतिशय वाईट होतं. कुठल्याही प्रकारे लोकांना कुठल्या प्रगतीच्या संधी नव्हत्या. शोषण खूप मोठ्या प्रमाणात होत होतं, यात शंकाच नाही. आणि त्यानुसार तिथल्याही लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी चळवळ सुरू केली 1905 साली. आणि त्यांना झारला मारून टाकावं किंवा इथे कम्युनिस्ट क्रांती झाली पाहिजे अशी त्यांची कुठलीही मागणी नव्हती. म्हणजे ते एका गॅपॉन नावाचा एक धर्मोपदेशक होता, त्याच्या नेतृत्वाखाली शेकडो हजारो लोक झारच्या विंटर पॅलेसवर मोर्चा घेऊन गेले आणि ते गॉड सेव्ह द झार अशी गाणी म्हणत होते. म्हणजे झारला मारण्याची त्यांची कुठलीही इच्छा नव्हती. आणि त्यांनी ते एक ऑक्टोबर मॅनिफेस्टो म्हणून झारसमोर काही मागण्या त्यांना ठेवायच्या होत्या. तर झारनी त्यांचं म्हणणं न ऐकून घेता त्यांच्यावर गोळीबार केला. आणि मग ती चळवळ खूप मोठ्या प्रमाणात भडकली आणि सगळ्या देशातला सगळा कारभार बंद पडला, सगळे बाजार बंद झाले, सगळ्या शेतकऱ्यांनी काम करणं बंद केलं, सगळं ठप्प झालं. आणि मग झारला जाग आली. तो म्हटलं ठीक आहे, या ऑक्टोबर मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या मी काही प्रमाणात मान्य करायला तयार आहे. त्या मागण्यांमध्ये कम्युनिझमच्या विचारसरणीशी सुसंगत अशी एकही मागणी नव्हती. म्हणजे त्यांना कम्युनिस्ट क्रांती करायचीच नव्हती, कारण कम्युनिझमचा त्यात सहभागच नव्हता. हे सर्वसामान्य लोकांची चळवळ होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला इंग्लंडसारखी व्यवस्था पाहिजे, की झार हा इंग्लंडच्या राजासारखा एक
काय म्हणू आपण त्याला, फक्त सिम्बॉल असेल, त्याच्या हातात कुठलाही सत्ता नसेल, कुठलेही अधिकार नसतील, लोकशाही पद्धतीने कारभार चालेल, पण इंग्लंडचा राजा जसा एक सगळ्या देशाचा प्रतिनिधी म्हणून तिथे बसतो तसं झारणी बसावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यात सुद्धा शेवटी कम्युनिस्टांनी उडी घेतली. खूप मोठ्या प्रमाणात हिंसा आणखी नाराजक माजवलं. म्हणजे असं म्हणता येईल की साधारण 14 महिने ही सगळी चळवळ चालली. त्यात पहिले 12 महिने कम्युनिस्टांचा कुठेही मागमूसही नव्हता आणि तेव्हा हे सगळं यशस्वी होण्याच्या मार्गाकडे होतं. पण शेवटचे 2 महिने त्यांनी याला पूर्णपणे वेगळं वळण दिलं आणि मग झारनी सांगितलं की तुम्ही असं करत असाल तर मी जे आधी मान्य केलं होतं तेही आता मान्य करत नाही. थोडक्यात पुन्हा ती चळवळ बारगळली. तसंच 1917 साली पुन्हा तसंच झालं. पुन्हा लोकांनी उठाव केला, कारण की जगणं असंही होतं अक्षरशः झारच्या राजवटीमध्ये. लोकांनी उठाव केला, त्याच्यात सुद्धा सर्व प्रकारचे लोक सहभागी होते. म्हणजे यांचा जो वर्गसंघर्षाची जी कल्पना आहे तर तसा कुठलाही वर्गसंघर्ष नव्हता. त्यात प्राध्यापक सहभागी होते, शेतकरी सहभागी होते, कामगार सहभागी होते, विचारवंत सहभागी होते, सगळ्या प्रकारचे सगळे वर्ग समाजातले त्या चळवळीत सहभागी होते. आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात भडकली की तेव्हासुद्धा झारनी शेवटी मान्य केलं. आणि तेव्हा तर त्यांनी तो स्वतः पायउतार झाला आणि त्यांनी प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट म्हणजे हंगामी सरकार म्हणून एक सरकार स्थापन केलं. त्या सरकारमध्ये कम्युनिस्टांचा कुठलाही सहभाग नव्हता. त्याच्या आधीच्या चळवळीत सुद्धा कम्युनिस्टांचा कुठलाही सहभाग नव्हता. कारण तेव्हा हे सगळं सुरू होतं तेव्हा लेनिन जो होता तो स्वित्झर्लंडमध्ये होता. दुसरा मोठा नेता होता ट्रॉट्स्की, तो अमेरिकेत होता, USA आणि तिसरा नेता होता स्टॅलिन, तो सायबेरियात तुरुंगात होता. त्यामुळे कम्युनिस्टांचा कुठलाही सहभाग नसलेली ही चळवळ, तिन्ही प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट स्थापन केलं. ते पुढे राज्यकारभार चालवणार होते. तेव्हा त्यांनी एक फार मोठी चूक केली की लेनिन, ट्रॉट्स्की या सगळ्यांना रशियात परत यायचं आमंत्रण दिलं अतिशय चांगल्या भावनेने की चला आपण सगळेजण एकत्र येऊन देशाची निर्मिती करूया. आणि लेनिननी तिथे आल्यानंतर अमेरिकन उद्योगपतींनी त्यांना पैसे दिले, जर्मनीने त्यांना शस्त्रास्त्र आणि प्रशिक्षण याची सगळ्याची मदत केली आणि त्यांच्या मदतीने त्यांनी एक रेड गार्ड्स नावाची संघटना उभी केली. आणि त्या संघटनेच्या दहशतीखाली त्यांनी हे जे सरकार होतं प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट त्यांना बाजूला केलं आणि ती सगळी जी क्रांती होती, सर्वसामान्य लोकांनी जे यश मिळवलं होतं ते पूर्णतः हायजॅक केलं आणि अशा प्रकारे कम्युनिझम रशियावरती लादण्यात आलं. म्हणजे जे आपल्याला सांगितलं जातं आणि जे इतक्या रोमॅन्टिक पद्धतीने सांगितलं जातं ते 100% चुकीचं आणि खोटं आहे. मी अतिशय थोडक्यात सांगितलं, पण हे कसं घडलं हे मी खूप विस्ताराने पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर ही आहे ही खरी कहाणी की ह्या डाव्या चळवळी नक्की काय आहेत आणि त्या आपल्याला ज्या पद्धतीने सांगितल्या जातात आणि ज्या खरोखर ज्या पद्धतीने त्या घडल्या ह्याच्यात फार मोठी दरी आहे. ही कुणाला माहिती नसते, कारण की प्रॉपगंडा या तंत्रावर डाव्यांची फार मोठी हुकूमत आहे. तर त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जगासमोर येऊ दिल्या नाहीत आपल्या प्रॉपगंडा टेक्निक वापरून. आणि आमच्या चळवळी म्हणजे काहीतरी विलक्षण असे शोषितांचे उत्स्फूर्त उठाव होते, अशा पद्धतीने ते सगळी मांडणी केली आणि त्याच्याकडे अनेक लोक आकर्षित होत गेले असं आपण एक प्रकारे रंगरंगोटीचा जो प्रकार आपण म्हणतो त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर डावा विचार संपला असं म्हटलं जातं, पण तुम्ही डाव्या विचारांपासून जगाला धोका असल्याचं या पुस्तकात म्हटलंय, तर ते नेमकं काय? जसं मी सांगितलं की मार्क्सचा जो विचार होता तो मार्क्सचं असं म्हणणं होतं की जगात जी क्रांती घडेल ही बंदुकीच्या नळीतून येणारी क्रांती असेल, ती रक्तरंजित क्रांती असेल आणि सगळ्या जगातले कामगार एक होतील आणि ते ही क्रांती घडवतील. देशादेशांमधल्या सीमा नष्ट होतील असं त्याचं म्हणणं होतं. देशांचं वेगळं अस्तित्व राहणार नाही. आणि दुसरं त्यांनी असं सांगितलं होतं की ही क्रांती कुठे घडेल तर जिथे सर्वाधिक औद्योगिकरण झालंय अशा देशांमध्ये घडेल. तेव्हा त्यांनी नावही सांगितलं होतं की तेव्हा सगळ्यात जास्ती औद्योगिकरण हे जर्मनी आणि इंग्लंड या 2 देशांमध्ये झालेलं होतं. तर ह्या 2 देशात सगळ्यात पहिल्यांदा ही कामगारांची रक्तरंजित क्रांती होईल असं त्यांनी सांगितलं होतं. पण असं काहीच घडलं नाही. सगळ्यात पहिल्यांदा क्रांती झाली ती रशियामध्ये आणि ती कशा पद्धतीने झाली ते मी सांगितलं. रशियात कुठल्याही प्रकारचं औद्योगिकरण झालेलं नव्हतं. तिथे जमीनदारी व्यवस्था होती, फ्युडल इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची इकॉनॉमी होती. तर त्यामुळे मार्क्सचं ते भाकीत खोटं ठरलं. दुसरं, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दोन्ही महायुद्धांमध्ये
सगळ्या पाश्चिमात्य देशांमधले इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका सगळे कामगार आपल्या देशासाठी लढले. त्यांनी आपल्या देशासाठी प्राणसुद्धा दिले. म्हणजे देशादेशांमधल्या सीमा नष्ट होतील, देशांचं अस्तित्व नष्ट होईल, हे जे मार्क्सचं भाकीत होतं तेही चुकीचं ठरलं. तेव्हा या सगळ्या कम्युनिस्ट विश्वामध्ये फार मोठं कन्फ्युजन निर्माण झालं की मार्क्सने केलेली भाकितं ही सगळी खोटी का ठरतात, चुकीची का ठरतात. आणि मग त्यांनी जो विचार केला, विचारमंथन केलं, त्यातून इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष होता अँटोनिओ ग्राम्स्की. तर त्यांनी एक विचार मांडला किंवा एक सिद्धांत मांडला. त्याचं असं म्हणणं होतं की पाश्चिमात्य जगतातले कामगार आणि शोषित लोक हे एक लक्षात घ्या की जिथे मी पाश्चिमात्य जगत असं म्हणतोय तिथे हे सगळं भारतालाही लागू पडतं. तेव्हा भारत हा एक गुलामगिरीत होता आणि सगळा प्रमुख त्यांचा शत्रू कम्युनिस्टांचा हा पाश्चिमात्य जगत हा होता किंवा भांडवलशाही हा होता ज्याचं अस्तित्व पाश्चिमात्य जगतात होतं. म्हणून ते पाश्चिमात्य जगतावर आपलं सगळं टार्गेट करत होते. तर पाश्चिमात्य जगतातले शोषित लोक किंवा कामगार हे कम्युनिस्ट क्रांतीकडे आकर्षित का होत नाहीत, तर त्यांचं असं म्हणणं की जी पाश्चिमात्य सभ्यता आहे किंवा संस्कृती आहे त्या संस्कृतीला हे लोक आपली संस्कृती मानतात आणि म्हणून ते कम्युनिस्ट क्रांतीकडे आकर्षित होत नाहीत. तर जोपर्यंत आपण ही संस्कृती नष्ट करत नाही, जोपर्यंत आपण पाश्चिमात्य सभ्यता नष्ट करत नाही, तोपर्यंत हे लोक आपल्याकडे आकर्षित होणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता पुढची क्रांती जी असेल किंवा पुढला जो आपला मार्ग असेल तो बंदुकीच्या नळीतनं येणार नाही. तर आपण या संस्कृतीला बळ देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये घुसखोरी करू, त्यांच्या आतमध्ये शिरून आपण त्यांना हळूहळू इतकं पोखरत जाऊ की एक दिवस त्या पूर्णतः इतक्या कमजोर होतील की एक दिवस त्या पूर्णतः कोसळून पडतील. अशी एक क्रांतीची नवीन संकल्पना त्यांनी मांडली. आणि त्यांनी सांगितलं की ही प्रदीर्घ काळ चालणारी क्रांती असेल, ही रक्तरंजित क्रांती नसेल, बंदुकीच्या नळीतून येणार नाही. रोज एक थेंब विष पाजावं अशा पद्धतीने आपण ही अंमलात आणू आणि प्रदीर्घ काळ काम करून आपण हिला अंजाम देऊ. आणि त्यांनी त्याचं वर्णनही केलं होतं की लॉंग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स. या सगळ्या संस्थांमध्ये आपण प्रदीर्घ काळ पोखरत, म्हणून मी डावी वाळवी असं जे म्हटलं त्याचं कारण असते की वाळवीसारखं आम्ही काम करू अशा पद्धतीचं त्यांचं वर्णन होतं. आणि या संस्था कुठल्या, तर एक त्यातला गट म्हणजे ज्या मानवी मनावर प्रभाव टाकतात अशा सगळ्या संस्था. त्यातली पहिली म्हणजे शिक्षण व्यवस्था, कारण की शिक्षणातूनच आपलं मन घडत जातं. बरोबर. तर शिक्षण व्यवस्था. दुसरी मीडिया. मीडियातनं जे सतत गोष्टी आपल्यावर आदळत असतात त्यांनी आपले मतं तयार होतात, आपलं मन तसं वळवलं जातं. तिसरी म्हणजे एंटरटेनमेंट, चित्रपट. आता आपण बघितलं तर हॉलिवूड, बॉलिवूड, OTT प्लॅटफॉर्म्स ह्या सगळ्यांवरती डाव्यांचा पगडा असतो. तो का असतो, ते आपोआप नाही घडत, हे आधी ठरलेलं आहे की आपण तसं करायचं. एंटरटेनमेंट. या सगळ्या संस्था ज्या मानवी मनावर प्रभाव टाकतात त्या आपण ताब्यात घ्यायच्या. दुसऱ्या म्हणजे ज्या धोरणांवरती प्रभाव टाकतात. म्हणजे त्यांनी असं लिहिलं आहे स्पष्ट, हे जे मी सांगतोय हे सगळं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की आम्ही कसं करणार आहोत. हे जे सिद्धांत मांडले त्याची कार्यपद्धतीसुद्धा त्यांनी मांडलेली. तर धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्या संस्था म्हणजे त्यांनी असं लिहिलं की प्रत्येक देशातली कमीत कमी एक पॉलिटिकल पार्टी ही आपल्या प्रभावाखाली असली पाहिजे. आणि आज तुझं बघितलंस तर अमेरिकेतली डेमोक्रॅटिक पार्टी ही ऑलमोस्ट कम्युनिस्ट पार्टी झाल्यासारखी आहे. तसेच भारतातला काँग्रेस पक्ष हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कम्युनिस्ट विचारांच्या अधीन झालेला आहे. याचं कारण त्यांनी हे ठरवलेलं आहे की प्रत्येक देशातला एक राजकीय पक्ष हा आपल्या प्रभावाखाली असला पाहिजे. कारण त्यांना तोपर्यंत लक्षात आलं होतं की कम्युनिस्ट म्हणून आपल्याकडे लोक आकर्षित होणार नाहीत, म्हणून मग आपल्याला या पद्धतीने काम करावं लागणार आहे. तर ह्या सगळ्या संस्था ताब्यात घेऊन त्या नष्ट करून आपल्याला शेवटी काय साध्य करायचं आहे, तर 3 गोष्टी नष्ट करायच्या आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. पहिली म्हणजे कुटुंब व्यवस्था. कुटुंब व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, कारण संस्कृती टिकून कशी राहते, तर कुटुंबात जे संस्कार होतात त्यातून संस्कृती टिकून राहते. तर त्यामुळे कुटुंब व्यवस्थेवर या लोकांचा विलक्षण राग असतो. कुटुंब व्यवस्था ही संपलीच पाहिजे. आणि मग सगळ्या लोकांनी मुक्त संबंध ठेवावेत एकमेकाशी.
आणि त्यातून जी मुलं निर्माण होतील किंवा जन्माला येतील त्यांची जबाबदारी समाजाने घ्यावी, म्हणजे थोडक्यात सरकारने घ्यावी असं त्यांनी हे मांडलेलं आहे व्यवस्था. पहिली कुटुंब व्यवस्था. दुसरी म्हणजे धर्मसंस्था. धर्म सगळे नष्ट झाले पाहिजेत. मी त्यांनी लिहून ठेवलं आहे की वी विल एम्प्टी द चर्चेस, कारण ते तेव्हा पाश्चिमात्य देशांबद्दल बोलत होते. तर आम्ही चर्चेस रिकामी करून टाकू असं आहे. आणि आज आपण बघितलं तर तसं घडलेलं आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी अमेरिकेत जवळपास 90% लोक कुठल्या ना कुठल्या तरी चर्चचे सभासद असायचे. आज ती संख्या मला वाटतं 25-30% फक्त आलेली आहे. तर हे सुद्धा आपोआप घडलेलं नाही, हे जाणीवपूर्वक योजनाबद्ध रीतीने घडवण्यात आलेलं. हा दुसरा भाग झाला. आणि तिसरी म्हणजे देशप्रेम. जसं सांगितलं की देशादेशांमधल्या सीमा नष्ट झाल्या पाहिजेत, सगळ्या देशातले लोक शोषित लोक एक झाले पाहिजेत, आणि म्हणून देशप्रेम संपलं पाहिजे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था, धर्मसंस्था आणि देशप्रेम, किंवा ज्याला आपण देव देश धर्म असं म्हणतो, हे तिन्ही गोष्टी संपल्या पाहिजेत, तरच संस्कृती संपेल. आणि संस्कृती संपली तरच लोक कम्युनिझमकडे आकर्षित होतील, हा सिद्धांत असल्यामुळे म्हणून याला म्हणतात सांस्कृतिक मार्क्सवाद. मार्क्सने जो पहिला बंदुकीच्या नळीत येणारा मार्क्सवाद सांगितला होता त्याला म्हणतात क्लासिकल मार्क्सिझम, आणि याला म्हणतात कल्चरल मार्क्सिझम. आणि संस्कृती नष्ट करणं हा यांचा उद्देश आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अशा पद्धतीने हे पूर्णतः वेगळी व्यवस्था किंवा वेगळा सिद्धांत त्यांनी मांडला, आणि त्यानुसार त्यांनी काम केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1920 साली जर याची सुरुवात झाली असेल अंदाजे, तर आज बरोबर 100 वर्ष झाली. 100 वर्षात त्यांनी हा सगळा प्रयत्न केला आणि त्यातून हे सगळं घडवून आणलं, आणि आज त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. कम्युनिस्ट अर्थव्यवस्थेच्या मार्गाने देशाचं कधीही भलं होऊ शकत नाही, किंवा देशात उत्पादकता, समृद्धी याची निर्मिती होऊ शकत नाही. हे कुलदेवता या संकल्पनेवर यांचा विश्वास नाही, पण समजा आपण विचार केला की यांची कुलदेवता कुठली, तर माझं असं म्हणणं असतं की मंथरा ही यांची कुलदेवता आहे. आत्ताचा जो व्हाईट कॉलर जिहाद हा एक कॉन्सेप्ट आहे की शिक्षित लोकांना टॅप करून त्यांची मानसिकता कट्टरतेच्या दिशेने वळवायची, हे साधारण समीकरण कुठे त्याचं मूळ तिथेच आहे. अगदी बरोबर, म्हणजे तू अगदी योग्य पॉइंट आउट केलंस. या सगळ्या गोष्टींचं मूळ तिथे आहे. ओके. सगळे मुस्लिम अतिरेकी नसतात, पण सगळे अतिरेकी मुस्लिम का असतात हा विचार तरी सुरू होईल, याचं विश्लेषण तरी सुरू होईल. पण ते होऊ नये यासाठी यांनी एक शब्द बनवला, इस्लामोफोबिया.